मी समजत होतो की मी ते पृष्ठ बंद करून थोडा आराम करू शकेन, पण द नाईट गार्डने माझ्यावरची पकड इतकी सैल झाली नव्हती. काही दिवसात आलेल्या ईमेलमुळे आणि रात्रीच्या त्या घडामोडीनंतर माझ्या मनातून तो अनुभव कधीच निघून गेला नाही. तुम्हाला वाटेल या सगळ्या गोष्टींचा शेवट झाला, पण खरं म्हणजे त्या निवडीने नव्हे तर त्याने मला निवडलं होतं. एका मध्यरात्री 12:30च्या सुमारास माझ्या मेलबॉक्समध्ये एक नवीन संदेश आला. पाठवणारा अनॉयमस असला आणि विषयात फक्त एक वाक्य, सेकंड चान्स. माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. कदाचित कुणीतरी पुन्हा प्रँक करत आहे असं माझ्या मनात आलं. पण क्युरिओसिटी पुन्हा जिंकली आणि मी लिंक उघडली. स्क्रीनवर एक साधा काळा बॅकग्राऊंड होता आणि मध्ये एक मोठा लाल बटन, एंटर अगेन. खाली एक लहानसा इशारा होता, ओनली फॉर दस हू चूज. त्या क्षणी माझ्या कानात ताजाचं ओलावलेलं शासन ऐकू झाल्यासारखं वाटलं. जणू कोणी माझ्या नावाचा पुन्हा उच्चार केला. मी थांबलो, परंतु काहीतरी मला पुढे ढकलत होतं. क्लिक केलं. व्हिडिओ लोड झाल्यावर स्क्रीनवर एक ओपन रूम दिसला. एक जुनी वस्ती. दीपझोत मंद होत. कॅमेरा आत शिरला आणि एका कोपऱ्यातून एक नन्हा लाल खेळण्याचा घोडा दिसला. त्या खेळण्याच्या मागे एक विचारमग्न स्त्री उभी होती. तीच ती एकाकी स्त्री, परंतु तिच्या मागे असलेले अंधार काही जण नव्हते. ते हलके हलके हालत होते, जणू कापसाच्या धुंद थरांप्रमाणे. कॅमेराने झूम केलं आणि त्या घराच्या छताच्या एका कोपऱ्यातून एखादी सावली सावकाश उतरायला लागली. सावली जवळ आली आणि अचानक एक आवाज आला, जिव्हाळ्याचा पण वेगळा. Thank you for choosing again. हा आवाज इतका सुस्पष्ट होता की तो फोनाच्या स्पीकरमधून बाहेर निघून थेट माझ्या मनात घर करीत होता. तिथल्या दृश्यात एक विचित्र गोष्ट होती. घराचे सर्व विजेचे बल्ब सामान्यपणे चमकत नव्हते. त्यांना एक एक करून बंद केले जात होते आणि प्रत्येकदा जेव्हा एक बल्ब बंद झाले, त्या घरातील एखादी स्मित रेष अचानक बदलत जाऊ लागली. लहान मुलांची खेळण्यांपासून ते आईच्या स्वयंपाकाच्या आवाजापर्यंत सर्व काही एका अनोख्या तालावर धडकत होतं. जणू कसला तरी पावसाळा रिदम चालू झाला होता. मी खूप घाबरलो. माझी मांडीये थरथरत होती. कुठून तरी एक संदेश आला. स्क्रीनच्या तळाशी छोट्याशा अक्षरात, यू वेर अ स्पेक्टेटर, नाऊ यू मे बिकम अ विटनेस. माझ्या हात काहीच उरले नव्हते. मी बंद करायचा प्रयत्न केला, पण क्लिक करताच स्क्रीनवर एक फोटो उघडले माझ्या घराचा, आणि त्या फोटोमध्ये माझा स्वतःचा धिका सापडला होता. माझा मोबाईल टेबलवर अर्धा वाटे उभा आणि त्याच्या स्क्रीनवर थेट आताच चालत असलेला तो थंबनेल. त्या रात्री मी जागा वाजवून उभा राहिलो. हे इतकं वैभवशाली होते की मला समजायला वेळ लागला. माझ्याकडे परतण्याचा मार्ग बंद झाला होता. मी जरी सर्व काही मिटवण्याचा प्रयत्न केला तरी त्या आवाजाची एक ओळ वर बरीच वेळा माझ्या डोळ्यांमध्ये चमकत राहिली. चॉईसेस इको. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर गेलो, पण मन शांत झाले नव्हते. घरी परतल्यावर माझ्या मेलवर आणखी एक संदेश होता,
फक्त एक चित्र. त्यात तीच एकाकी स्त्री उभी होती, परंतु आता ती थोडी वेगळी दिसत होती. तिच्या डोळ्यात तीच विचित्र चमक अधिक तेजीत होती आणि तिने हलक्या प्रमाणावर हसत मला बघितले. ईमेलच्या कॅप्शनमध्ये फक्त एक वाक्य, वी वॉच द वॉचर्स. We watch you. मी तिकडे पाहिलो आणि हळूहळू समजलं, डीप वेब म्हणजे फक्त अज्ञात भाग नाही. ते एक नेटवर्क आहे ज्यात पाहणं आणि बघितलं जाणं यातला फरक मिटवला गेला आहे. आणि जेव्हा तुम्ही एक निवड करता, ती निवड फक्त त्या रात्रीपुरती मर्यादित राहत नाही. ती तुमच्या काळजीच्या, स्वप्नांच्या आणि प्रत्येक रात्रीच्या सावल्यांमध्ये बळकटपणे परत येते. मला आता एकच प्रश्न सतावत होता, किती वेळा परत येऊ शकतो हा खेळ? आणि त्या क्षणी फोनच्या स्क्रीनवर एक नवीन नोटिफिकेशन उडाले, प्ले अगेन. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल.